मुंबईच्या चेंबूरमध्ये आणखीन एक संरक्षक भिंत घोटाळा हा समोर आलेला आहे। जवळपास 379 संरक्षक भिंती फक्त कागदावरच दिसतायत। घोटाळ्यातून कोट्यवधींची मलाई कोणी खाल्ली हा सवाल उपस्थित होतोय। संरक्षक भिंत घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी आता अंबादास दानवे करतायत। अशा अनेक कामांची फक्त बिलच निघाली असं दानवेंचं म्हणणं आहे। मुंबईच्या अनेक भागातील संरक्षक भिंत घोटाळे लोकशाही मराठीनं समोर आणलेले आहेत। असाच एक प्रकार मुंबईच्या चेंबूर परिसरातून समोर येतोय। चेंबूर परिसरात असलेल्या वाशीनाका, अणुशक्तीनगर, विष्णुनगर इथल्या भारतनगर लेबर कॉलनी, पांझरापूर या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 379 संरक्षक भिंती फक्त कागदावरच दिसतायत। लोकशाही मराठीची टीम या परिसरात पोहोचली आणि तेव्हा तिथं प्रत्यक्षात भिंतच नसल्याचं समोर आलंय। कागदोपत्री दाखवलेल्या भिंतीचे कोट्यवधी रुपये मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाटल्याचा संशय आता निर्माण झालाय। यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संरक्षक भिंतीचा घोटाळा लोकशाहीने बाहेर काढलेला आहे। हजारो कोटी रुपये लाटले गेलेले आहेत आणि भिंतच पाहायला मिळत नाही। मला असं वाटतं असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे, असं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात घडलेलं आहे। कामच झालेलं नाही, त्याचं बिलिंग काढलेलं आहे, अशा अनेक घटना या महाराष्ट्रात आहे। सर, पण याची चौकशी करण्याची गरज आहे का? कारण बिलकुल चौकशी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।